नमस्कार मंडळी, मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा. गेल्या 1-2 वर्षामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि आता नगर परिषद, महापालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये होत आहेत. आणि या निवडणुकीमध्ये आपण बघितलं की ज्यांची विचारसरणी एक नाही, जे एकमेकांचे विरोधक होते, राष्ट्रवादी काँग्रेस असो की भाजप असो, मात्र आणि अजित पवार यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप असून भाजपाने अजित पवार यांच्या विरोधामध्ये 72,000 कोटी रुपयाचा सिंचन घोटाळा केला म्हणून अनेक आंदोलने केली, गाडीभर पुरावे सादर केले. आणि हा सर्व आरोप होत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही नेहमी सांगितलं की आम्ही अजित पवार अथवा राष्ट्रवादी यांच्यासोबत कधीच युती करणार नाही, असं स्पष्टपणे जाहीर करूनही देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेऊन 2 वेळेस, एकदा अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करून त्यांचा पाठीचा शपथविधी झाला तेव्हाही सरकार स्थापनेचा प्रयत्न केला. त्यानंतरही पुन्हा शिवसेना फोडली आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी सोबत घेतलेलं सर्व महाराष्ट्राने बघितलं. सर्व पक्ष, सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, तो कोणत्याही विचारसरणीचा असो, तो 10 वर्ष, 5-5 वर्ष हा नगरसेवक, आमदार होण्यासाठीच पक्षामध्ये काम करत असतो. आणि ते जर स्वप्न त्याचं साकार झालं नाही तर तो आपली विचारसरणी सोडून दुसऱ्या, आपली जेथे स्वप्न साकार होईल नगरसेवक होण्याचं, आमदार होण्याचं, त्या पक्षाचा पट्टा गळ्यात बांधतो. हे आपण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून तर विधानसभा, लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत पाहत आलेलो आहे. आणि हे सर्व पाहत असताना आपण अनेक मतदार हे पैशाच्या लालची पडून अशा उमेदवारांना निवडून देतात ज्यांच्यावर मोठ्या कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा आरोप आहे. अनेक लोक दारूचे अड्डे चालवतात, अनेक आमदार, खासदार दारूचे अड्डे चालवतात. आणि हे सर्व होत असताना, हे मतदारांना माहीत असतानाही त्याच आमदार, खासदाराला मतदार राजा हा निवडून देत असतो. कारण त्याला लोकशाहीचं रक्षण करायचं असं मतदारांच्या मनावर बिंबवलेलं असतं. आपल्याला जर लोकशाही टिकवायची असेल तर आपल्याला मतदान करावं लागेल. आणि या लोकशाहीमध्ये मतदार होतं आणि 2-5 पक्ष हे रिंगणात असतात. आणि यातील प्रमुख जे 2 पक्ष आहेत तेच मोठ्या प्रमाणावर पैशाचा खर्च करून, त्यासाठी पैसे खर्च करून, नंतर सामदाम दंडभेद, नंतर हिंदू विरोधात इतर धर्मीय असं समीकरण जुळून जाती धर्माचं राजकारण करून अनेक पक्ष आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये सत्तेत येताना आपण पाहतो. आणि ही सत्ता टिकवण्यासाठी पुन्हा धर्माचं लेबल लावलं जातं, हिंदुत्वाचं लेबल लावलं जातं, दुसरीकडे धर्मनिरपेक्षतेचं लेबल लावलं जातं. असं आपण गेल्या अनेक वर्षापासून पाहत आलेलो आहे. आणि हे सर्व घडत असताना, हे मतदारांच्या लक्षात येत असतानाही मतदार राजा जागी का होत नाही असा प्रश्न उपस्थित होतो. सर्व पक्ष, पदाधिकारी असो, कार्यकर्ता असो, हा आपले विचारसरणी सोडून, ध्येयधोरणे सोडून, लोकांची बांधिलकी सोडून आपल्याला जर उमेदवारी मिळत असेल तर तो एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जातो. हे आपण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेशाचं वातावरण बघता, पक्षप्रवेशाची एक लाटच आलेली आहे. दररोज एकमेकांच्या पक्षातील उमेदवारांना फोडलं जातं आणि दुसऱ्या पक्षात उमेदवारी मिळण्यासाठी रस्सीखेच आपल्याला पाहावयास मिळते. मात्र मतदार राजा हा गाफील असतो आणि तो या उमेदवारापैकीच एकाला निवडून देताना आपण बघतो. मग तो 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 50-50 वर्ष खासदार, आमदार राहिलेले लोक आपल्या देशामध्ये आहेत. त्यामुळे लोकशाही आपण म्हणतो, मात्र अनेक जण आपली सत्ता ही आणि घराणेशाही ही मोठ्या प्रमाणावर
आपल्या भारतामध्ये टिकून आहे. असं म्हटलं जातं की महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000 कुटुंब असे आहेत त्यांच्याच हातात सर्व राजकारण चालतं. ते ग्रामपंचायतीपासून तर कारखाने असो, सोसायटी असो, इतर बँकांचं राजकारण असो आणि त्यानंतर महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्व घटक असो आणि विधानसभा, लोकसभेला तर 20-20, 25-25 वर्ष तोच आमदार, तोच खासदार निवडून येताना आपण पाहतो आणि मतदार हा त्याच लोकांना निवडून देतो. तो मग भ्रष्टाचार करणारा असो, दारूचे अड्डे चालवणारा असो की अनेक काळे धंदे करणारा असो, त्या माणसालाच निवडून दिलं जातं. हे सर्व चालू असताना मतदार राजा जागी कधी होईल आणि एकत्र कधी येईल, हे सर्व लोक एकमेकाशी भांडून एकमेकांच्यावर आरोप प्रत्यारोप करून एकत्र येऊ शकतात. देवेंद्र फडणवीस जसं म्हणाले होते, आम्ही अजित पवार यांना सोबत घेणार नाही, मात्र घेतलं. असंच प्रकार आता पुन्हा सत्तेमध्ये येण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी केला असा आरोप भाजपाकडून होतो. तर यावर टीकेला उत्तर देताना संजय राऊत पुन्हा आरोप करतात, आम्ही जर सत्तेसाठी एकत्र आलो तर तुम्ही चंपा मालिश करण्यासाठी एकत्र आलात का, असा संजय राऊत यांनी त्यांच्यावर आरोप केलेला आहे. त्यामुळे हे सर्व जे राजकीय हिरो आहेत आणि यांचा जो ड्रामा आहे, चित्रपट आहे, तो मीडियावर आपण दररोज पाहतो आणि पुन्हा निवडणुकीच्या दिवशी हे सर्व विसरून पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर, जातीपातीच्या धर्माच्या राजकारणावर आणि पैशाच्या मुद्द्यावर मतदार हा मतदान करत असतो. आणि यामध्ये जो काम करणारा व्यक्ती आहे, इमानदार उमेदवार आहे, तो त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो मागे पडतो, नेत्यांची हुजरी करणारा नसल्यामुळे मागे पडतो. हे सर्व प्रकार चालू असताना यामध्ये राजकारणामध्ये चारित्र्यहीन लोक, भ्रष्टाचारातून पैसा कमावणारे लोक पुढे येत आहेत. मात्र जे चांगले उमेदवार आहेत, उच्च शिक्षित आहे आणि जे भ्रष्टाचार न करणारे आहेत, असे या स्पर्धेमध्ये बाहेर पडताना आपण दिसतो. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या व्यक्तीची 1 कोटीपर्यंत खर्च करण्याची कमीत कमी ऐपत आहे, अशा उमेदवारालाच सर्वच राजकीय पक्ष आपण उमेदवारी देताना बघतो. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी पुढे उमेदवारी भेटणार आहे. ती करोडपती लोकांनाच उमेदवारी पक्षाकडून दिली जाते आणि तसाच लायकी असणारा उमेदवार हा निवडून येणारा असणाराच निकष त्याला लावला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचा व्यवसाय पाहिला जातो, त्याची प्रॉपर्टी पाहिला जातो, तो चारित्र्यवान आहे का, उच्च शिक्षित आहे का, लोकांचे काम करणारे आहे का, याकडे कोणत्याही पक्षाकडून निकष लावले जात नाही. तो नेत्यांची हुजरी करणारा असो, त्याच्याकडं कोट्यावधीची मालमत्ता असली पाहिजे, ती कोणत्याही प्रकारे तो कमवतो याकडे दुर्लक्ष केलं जातं. मात्र तो या निवडणुकीमध्ये मतं विकत घेतणारा उमेदवार असावा असा निकष या उमेदवार निवडीच्या माध्यमातून प्रत्येक पक्षाकडून लावला जातो आणि त्या निकषावरच उमेदवारी दिली जाते. त्यामध्ये निष्ठावंत कार्यकर्ता जो असतो, तो इमानदार असला, त्याला पैसे कमवण्यामध्ये यश आलं नाही तर त्याला केवळ आयुष्यभर सतरंजा उचलण्याचं काम पक्षपातळीवर मिळतं. मात्र जो पैशाच्या भ्रष्टाचाराच्या जोरावर पैसा कमवतो, गडगंज इस्टेट त्याच्याकडे असते, कोट्यावधीमध्ये तो खर्च करू शकतो, त्या उमेदवाराला आयात करून उमेदवारी दिली जाते. आणि जो निष्ठावंत आहे त्याला या नेत्याची सतरंजा उतरण्याची वेळ येते, काम करण्याची वेळ येते. जसं की नुकतेच भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे नुकतंच म्हणाले की भाजपाला आता जसे शनिदेव आहेत, शनी शिंगणापूरचे, तिथे जसं मंदिराला दरवाजा नाही आणि गावातील घरांनाही दरवाजा नाही, तसा आता भाजपाला दरवाजा राहिलेला नाही, इथं कोणीही येऊ शकतं. आणि त्यामुळे निष्ठावंतावर अन्याय होतो
आणि जे चांगले इमानदार कार्यकर्ते आहेत, चारित्र्यवान कार्यकर्ते आहेत, उच्च शिक्षित कार्यकर्ता आहे, काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यांच्यावर अन्याय होतो. आणि जे कोट्यावधीचा आहे, कोट्याधीश आहे आणि जे वेगवेगळ्या व्यवसायातून तो कोणताही व्यवसाय आहे त्याकडे न पाहता तो कोट्याधीश असला पाहिजे. आणि उमेदवारी देताना तो कोट्यावधी खर्च करू शकतो का आणि कशावरच त्याला उमेदवारी दिली जाते. आणि मतदारही थोड्याशा प्रभावाला बळी पडतात आणि त्याला मतदान करतात, त्याला मोठ्या संख्येने निवडून आणलं जातं. आणि पुन्हा तो ते पैसे काढण्यासाठी या लोकांच्या जीवावरच मोठमोठे धंदे करत असतो. त्यासाठी निसर्गालाही उरबडले जातं. मोठमोठे कन्स्ट्रक्शन उभा राहत आहेत, कंपन्या उभा राहत आहेत. या विनाशाकडे आता भारत आणि महाराष्ट्र चालला आहे. मात्र मतदाराजा कधी जागे होईल आणि कधी एकत्र येईल यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मतदारांनी आता गांभीर्याने घेण्याचं ही वेळ आलेली असं म्हणता येईल. आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की कळवा. थांबतो.